दाते मी बोलतोय. काय कालच्यासारखी टुर्नामेंट खेळायची का आपण? हा बाहेर चाललायस? ठीक. काय लेले, काय आहे का वेळ माझ्यासाठी? नाही लग्नाला चाललायस? बर ठीक आहे. एवढे मित्र आहेत, एक कामाचं नाही, सगळे नुसते नावाला आहेत, बाकी काही नाही. काय झालं दत्ताजी? काय नाही रे, हे म्हातारे सगळे घाण्याला जुंबल्या बायल्यासारखे असतात. संसार संपतच नाही यांचा. आयुष्यावर मर मर मेलो आपण, संसार चालवला ना, त्या म्हातारपणात एकत्र येऊन मजा करूया काहीतरी. तसलं काय कोणाला वेळच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, माझ्यासाठी कोणाला वेळ नाही. सोहम येतोस ना? उपमा केलाय? नाही नको, मी सँडविच खातो. बाबा घ्या. नको बाई मला. अहो बाबा खा थोडस. अगं नको म्हणतोय त्या. अहो थोडं खा, नाही तर नंतर त्रास होतो बाबा तुम्हाला. हे घ्या. थांब आई, मी बघते. काका हळू बोल. मी आलोय हे दत्ताला कळता कामा नये. ओके. कोण आले का? कोणीच नाही. कुरिअर वाला. अरे म्हातारे आहे तुझं, पेन्शन किती, चाळे काय करतो, कसले वय किती झालं तुझं, आणि असले कसले फालतू चाळे करतो रे? काय ओळखलं का नाही? काय यार तू होतस कुठे? मी तर असं वगैरे सांगून ठेवलं, म्हटलं पेपरात ते हरवल्यांची जाहिरात असते ना, त्यात तुझा फोटो देऊन टाकायचा. अरे आम्ही रोज मर मरतो इथं, तू गावाला जाऊन बसलास. काय गावाला जाऊन केलंस काय तू? इथल्यापेक्षा गावाला खूप मजा केली मी. काय काय केलं सांग तरी मला. मस्त जाऊन शेती केली. पहाटे पहाटे उठायचो, शेतावर जायचो. अरे भाताची लावणी, मळणी, कापणी, झोडपणी सगळं काही या स्वतःच्या हाताने केलं. अगदी लहानपणीचे दिवस आठवले बघ. वा, तुमच्या इथे कृषी भूषण पुरस्कार मिळवल्यासारखं बोलतोयस. बरं आपण तू आलास. आज सोसायटीतल्या सगळ्या म्हाताऱ्यांना हिसका दाखवतो मी. अरे काय झालं? अरे व्हायचं काय, तू गेल्यापासून सगळ्या म्हाताऱ्याने मला एकटा टाकला होता. आता बघतोस तू बेस्ट फ्रेंड आलास ना, आता दिंगाच दाखवतो माझा. काय अभिजित, कसा आहेस? एकदम मजेत. आणि असावरी कशी आहेस तू? खूप छान आहे. तुम्ही कसे आहात काका? हो. काका नमस्कार करतो. शतायुषी भव. काका सुखी राहा. काय तुम्ही सगळ्यांनी मला मिस केलं ना? हे काय, सगळ्यात जास्त दत्ताजींनी मिस केलं तुम्हाला. ए चप्पल चोर, आता माझा बेस्ट फ्रेंड आलाय, डोंट डिस्टर्ब अस. कळलं? आता आम्ही मस्त गप्पा मारू असो. ये बाबा तुम्ही बसावी, पटकन उपमा घेऊन येते दोघांसाठी. नाही नाही, उपमा नको, कारखाने साला काहीतरी चटपटीत कर मस्तपैकी. या गरम गरम मुगाची भाजी. हे घे, घेतो तू खा आधी. वा वा असावरी, खूप महिन्यांनी तुझ्या हातची भजी खाल्ली. घे रे, लाजू नको, आणखीन खा. आले बघते. हा हॅलो आजोबा.
अहो इथे भजी काय खात बसलाय, घरी कामं पडलीत आणि गुळाला मुळा चिकटल्यासारखे इथे काय गप्पा मारताय? अगं सॉरी बऱ्याच दिवसांनी आलो ना, त्यामुळे लक्षातच आलं नाही. आणि दत्ता भेटलं की कसा वेळ जातो कळतच नाही. दत्ता, येतो मी आता, खूप उशीर झालाय, घरात बरीच कामं आहेत. हं? असावरी येतो मी. ए बस खाली, खाली बस, बस खाली. प्रज्ञा, सुधार, काय वागतेस? आता ही तुझी सासऱ्याची आजोबा काय झालं? मी काय केलं? काय केलं? तू असं दाखवतोस काय? आम्हाला काही कळतच नाही. कशी सून आहेस तू? अगं तुझा सासरा इतक्या दिवसांनी इथं आलाय, माझ्याकडे आलाय, तू त्याला धुरी भांडी असायला लावणार? तो रे घर तुझं आहे ना, मग स्वतःच्या घरात आश्रयसारखा राहतोस? अरे राजासारखा राहा ना. आयुष्यभर खस्ता घालायच्या आधी कमावून ठेवलंस आणि तरी असं वागतोस? अरे हिला कामाला लावायचं, पांढरी म्हैस. अख्खा दिवस कारखानी समाजाबरोबर राहणार, कळलं? तुला जो काय गोंधळ घालायचा ना आपल्या घरात घालायचा, कळलं? हा कारखानीच तिकडे येणार नाही. आज दिवसभर तू परत इथे यायचं नाहीस, कळलं? जा म्हणलं तर. सॉरी, मस्त आल्याचं चहा कर. हो आत्ता करते. अगं बाई, आलं संपलंय घरातलं. मी पटकन खाली जाऊन घेऊन येते. हा ना. काका भजी खा हा, गार होतील ती. घे, कारखानीस घे. मी पटकन जाऊन आले की छान गरम गरम चहा करून हो, देते हो, तुम्हाला. दे, दे, दे. आले हा बाबा, काका येतेच घे. आहे. हा. अरे घे ना सोन्या, घे. अरे दत्ता, हा? तू तर आज एकदम तलवारच काढलीस. अरे अशा अदनामधून तलवार काढायला लागते. बरं, ते जाऊ दे. काय बरेच दिवसानंतर आला, घसा तुला करायचा? अरे वेळ आहेस का तू? आता एवढी तलवार चालवलीस तेवढी बस झाली. अरे आमच्या घरी प्रज्ञा आहे, तिला कळलं की ती माझ्या मुलाला कळवेल. तू घाबरू नकोस, माझ्या घरी करू ना आपण. अरे वा, धाडस फारच वाढलंय तुझं. अरे तुझ्या घरात कोणी नाही का? आसावरी आहे, शुभ्रा आहे. अरे त्यांना कळलं तर? तू टेन्शन करू, त्यांना आपण बाहेर पाठवू. तुम्ही माझ्या खोलीत चोप चोप. हा प्लॅनिंग कसं काय? चांगलं. काय नाही, चालू दे दत्ताजी, जरा 2 मिनिटं येतं का? मी कारखानीशी बोलतोय ना, काय आपलं मध्ये 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 मध्ये. त्यासाठीच म्हणतोय, नाही 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे तुमचाच प्लॅन, आपलं हे तुमचाच फायदा आहे त्यात, है ना? ठीक आहे, चल. काय तुझं मध्ये कट 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 कट? मी कारखानीशी बोलतोय ना. नाही म्हटलं, प्लॅन काय चाललाय? प्लॅन कसला प्लॅन? हा ते काय बाहेर मोकळेपणात बोलता येत नाही, म्हणलं चला माझ्या खोलीत बसूया. बसूया? असलं काही करत नाही मी, आता सांगतो. असलं काही करत नाही आपण. असलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं तसलं? काय दत्ताजी असा विचार करता तुम्ही? छे. काय म्हणायचं काय तुला? काय म्हणजे हे चहा कॉफी वगैरे पीत बसणार, किंवा तुमचं कोकणातलं नारळ पाणी असं म्हणायचं तुम्हाला? ते पिऊ कदाचित. मग ठीक आहे. ते काय आहे, मी आज जरा माझी स्पेशालिटी स्टार्टर्स बनवणार होतो. म्हणजे काही चमचमीत मसाला काजू, पुदिना चिप्स वगैरे. नाही पण तुम्ही आता नारळ पाणी पिताय म्हटल्यावर त्याच्यावर काय ती मलाई पण चालते. नाही जरूर कर, अवश्य अवश्य. कारखानीच खाईल ना, कारखानीचला. पण नारळ पाण्याबरोबर काय ते चमचमीत स्टार्टर्स खाणार का? काय पेय बदलू ना आपण हे घेऊ, आपण चहा घेऊ ना. आपण चहा बरोबर चांगलं लागतं काजू वगैरे. चहा? हा. काय आहे, मागे मी एक लंडनहून बाटली आणली होती, पण तू नको, त्यातून चहा पिताय म्हटल्यावर. लंडन बाटली? हो, लंडन बाटली कसली ते तुमच्या कामाची नाही. तुम्ही काय प्लॅन वाले नाही ना? असं काही नाही. आपलं
लिटल लिटल चालतं असं काही. अरे इतक्या लांबून बाटली आली, तिचं जंगी स्वागत केलं पाहिजे आपण. अतिथी देवो भव. बाटली ती घरा तोची आपला दिवाळी दसरा. मग दत्ताजी, आज आपण स्वागत करूया का लंडनच्या बाटलीचं? आपण तू पण हा, आता बॅट माझी म्हटल्यावर मीच बॅटिंग करणार ना. ठीक आहे, नको कवे. असू नको, असू नको. लगेच कॅन्सल करू, लगेच काही करू नको. खेळूया काय यार. आणि तू तर पाहिजेस, तू कॅप्टन. मग तर झालं का नाही? मस्त करूया, जंगी स्वागत करू आपण. हा, आपण कोणा घाबरत नाही बरं का. हा, आसावरीची परवानगी घेऊन येत. ऐ, थांब थांब. असं नको. तुझी बायको तुला माहित नाही, अतिशय डेंजरस आहे. हो, तिला माहित नाही मी असलं काही करतो ते. तू एक काम कर, एका अटीवर तुला आम्ही आमच्या बरोबर बसवू. आसावर आणि शुभ्रा यांना कळता कामा नाही, ही जबाबदारी तुझी. डन. बघतो काय करायचं ते. सर तुम्ही शिकवलं एक्झॅक्टली तसाच सँडविच बनवतोय. सॉलिड गॉसिप आहे. गॉसिप काय? ऐकला, आपले सिनियर्स में खरंच सिनियर्स आहेत राव. आज दत्ताजी आणि कारखानीस काकांचा प्लॅन आहे. अच्छा प्लॅन आहे. अरे प्लॅन आहे, प्लॅन. ओ प्लॅन आहे. मग आपण व्हायचं का हलके जॉईन? नाही नाही नको नको सर. आई आणि शुभ्राला नाही आवडणार. मी काय म्हणतोय, मी कुठेतरी बाहेर जातो फिरायला, तुम्ही व्हा जॉईन. बब्बड्या, असं कसं रे तू? नको ना सर, प्रॉब्लेम होईल उगाच. नको नको. काही प्रॉब्लेम वगैरे होत नाही. परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे फक्त. प्लॅनिंग मध्ये तर तुम्हीच बॉस आहात. या मग. ऐका ना सर. सर मला जॉईन व्हायचंय, पण घरात दोघी आहेत ना, कसं काय पॉसिबल होणार आहे? कसं बोलला माझा बबड्या. दत्ताजी एका अटीवर आपल्याला त्यांच्या प्लॅन मध्ये घेणार आहेत. आजोबांची अट म्हणजे मेलो. सोपी 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 अटी. त्यांचं असं म्हणणं आहे की शुभ्रा आणि आसरूला कटवा आणि आमच्या प्लॅन मध्ये या. मग तर विसरूनच जा. काय विसरून जा, काहीतरी आयडिया काढ ना. मी कशी शोधू आयडिया? एक तर त्या दोघी घरी आहेत. सर, हा, इथे बाजूला मॉल आहे ना, तिकडे खूप मोठा सेल लागलाय. आपण त्या दोघींना शॉपिंगला पाठवूया. बाप आयडिया. आसावरीला अजिबात शॉपिंग मध्ये इंटरेस्ट नाही. ऍक्च्युली शुभ्राला पण नाही आवडत शॉपिंग. काहीतरी करून त्यांना पटवावं लागेल ना. पटवावं लागेल आणि कुठलाही संशय न येता पटवावं लागेल. तुम्ही तुमच्या बायकोला पटवा, मी माझ्या बायकोला पटवतो. परत मग जाणार ना शॉपिंगला? हो, मला या कशातच रस नाहीये, तुम्हाला माहिती आहे ना. सोम, तुला माहितीये ना मला असं गर्दीत शॉपिंग करायला नाही आवडत रे. आणि त्यात इथे डिस्काउंट म्हणजे तर केवढी गर्दी असेल. आय एम सॉरी यार, मला यात इंटरेस्टच नाहीये. तुला इंटरेस्ट नाही मला माहिती आहे ग, पण शुभ्राला तर आहे ना. मला वाटतं तिच्यासाठी तुला काही घ्यायचं असेल तरी ऑफर चांगली आहे. आणि ती एकटी कशी जाणार ना. तुम्ही दोघी जा, करत जा. बरोबर आहे तुमचं. म्हणजे कसं ना, आजकालच्या मुलींना शॉपिंग करायला खूप आवडतं. आणि मी कुठे जात नाही, मला कसली आवडते म्हणून शुभ्रा खरेदीला जात नाही असं नको ना व्हायला. नाही ठीक आहे, मी जाते तिच्या बरोबर. शुभ्रा ऐक ना, हे बघ मला माहितीये तुला नाही आवडत, पण आईला खूप आवडतं ग शॉपिंगला जायला. तुला माहितीये का, मी लहान असताना ना आईला नेहमी वाटायचं की मला मुलगी असती ना, मी तिच्याबरोबर मस्त शॉपिंगला गेले असते. आणि तू मुलगीच आहेस ना तिची. जाऊ दे, सोड. आईला एकटीलाच जाऊ दे. ओके फाईन, मी जाईन आईन बरोबर. हा, हे खरं आहे, मला गर्दीत असं शॉपिंग करायला आवडत नाही. पण प्रत्येक वेळी मला आवडत नाही म्हणून मी गोष्टी नाही केल्या असं नाही होऊ शकत. आई खरंच अगदी मुलीसारखं सांभाळतात मला. त्यांच्यासाठी बेअर करेन मी गर्दी. आता असं तोंड करून उभा राहू नकोस, हस जरा. जाते मी. कारखाने नंतर आपले बुवा गायला बसले. पुढचे 3 तास निव्वळ स्वर्ग, केवळ स्वर्ग. दुसरं बाजू बोलायचं कामच नाही.
तसंही तू आज घरी स्वर्गापेक्षाही चांगली व्यवस्था केली आहे ना. घ्या घ्या. अरे अभिजित, मसाला काजू तू बनवलेस का? येस. अरे केवढ्या वस्तू आणल्यास तू? अहो ही तर सुरुवात आहे काका. पिक्चर तो अभी बाकी है. ए चप्पल चोर. तेच तेच ते. अरे एवढी मेहनत करतो, कष्ट करतो, थोडं लिटल लिटल घसा ओला करत का? तू अगदी माझ्या मनातलं बोललास आता. अरे तू का घेत नाहीस? बायकोला घाबरतोस की काय? अहो या जगातला कुठला पुरुष बायकोला घाबरत नाही. पण काय आहे, मी तुमच्यासाठी काहीतरी छान छान खायला तयार करतो ना, मग जॉईन होतो. कळलं बा? हं? ये. बस ना. अरे बस रे, बस बस. ए कोंबडीच्या हे पी तुझ्यासाठी हे पी. बाकी काय मिळणार तुला? ही शिस्त पाहिजे. तू म्हणतोस ते खरं आहे, पण काय दत्ता, आज तू तर अगदी बार उडवून दिलीस. अजून मला अशी धमाल केली पाहिजे. हा. अरे पुढे जमणार कसं? अरे घरात बायका असताना पार्ट्या कशा करणार? आता बायका नाहीत म्हणून. बाबा, हा काय प्रकार आहे? काका, बाबा, कोणाची कल्पना ही? अहो काय हे शोभतं का तुम्हाला? बिचारे कारखानेच काका आत्ताच आले, त्यांना आवडतात, पण मी मुगाची भजी आणली, तुम्ही हे काय केलं? आजवर तसं काही नाही ग. सोहम, तू सुद्धा? नाही नाही, मी कोल्ड्रिंक पितोय. हे बघ ना, वास बघ. नाही सोहम प्यालेलं नाही, मी पण प्यालेलं नाहीये. खोटं बोलतोय. तुझा नवरा हा चप्पल चोर चोर हा आम्हाला बिघडतो दोघांना. हा म्हणाल ती लंडनहून आलीये, मग तिचा कसा अपमान करणार? तुला माहितीये आम्ही दोघं अजिबात नाही. कोण आली लंडनहून? ते हे ग ते मी सांगतो दत्ताजी. लंडनहून लंडनची राणी आली ना, परवा पेपरात बातमी नाही का आली? तर दत्ताजी म्हणाले की लंडनची राणी आली, ते सेलिब्रेट करूया. तुम्ही काहीतरी उगीच कारण सांगू नका काका. बिचार दत्ता, खूप उशीर झालाय, मी निघतो आता. बस खाली बस. निघतो मी. निघतो मी. सावकाश सावकाश सावकाश. बिचारे काका काय, आणि जरा बाबांच्या वयाचा विचार करायचा त्यांना आग्रह करताना. अहो त्यांना डायबेटीस आहे, आणि तुम्ही काय आग्रहाने बाबांना प्यायला लावलं तसं? बाबा, मला तुमचंही फार आश्चर्य वाटतं. अहो त्यांनी किती आग्रह केला, पण तुम्ही 2 मिनिट. तुम्ही का हो म्हणालात? बाबा का केलं तो तुम्ही असं? बाबा काय केलं ते बघा. एक मिनिट. माझं चुकलं. आय एम रिअली री तुम्ही काय त्यांची री ओढताय? री नाही उडत आहे, त्यांचा बिचाऱ्यांचा र सायलेंट झालाय ना. हो, माझा रस सायलेंट आहे आज, त्यामुळे री 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 रे